जर तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि अजून तुमचं आयुष्य सेट झालेलं नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण आज मी तुम्हाला मोटिवेशन नाही देणार, मी तुम्हाला सत्य सांगणार आहे. 25 वय म्हणजे समाजाच्या मते नोकरी हवी, पैसे हवेत, घरच्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि जर हे सगळं नसेल तर आपल्याला स्वतःबद्दलच शंका यायला लागते. सोशल मीडियावर मित्रांचे फोटो, कुणाचं एंगेजमेंट, कुणाची न्यू जॉब, कुणाची फॉरेन ट्रिप, आणि आपण मात्र त्याच जागी उभे आहोत असं वाटतं. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही खरंच मागे आहात का, की तुम्ही फक्त तुमचा वेळ घेत आहात? एक मुलगा होता 25 वर्षांचा, ग्रॅज्युएशन झालं, 2 वर्ष नोकरी नाही, नातेवाईकांची टोमणे, मित्रांची सक्सेस, घरच्यांचं सायलेंट प्रेशर. त्याला वाटायचं मी अपयशी आहे. पण एक दिवस त्याने ठरवलं, मी कंपॅरिझन बंद करणार. तो रोज 1 तास स्वतःसाठी देऊ लागला. फोन कमी, स्किल जास्त, निगेटिव्ह लोकांपासून दूर. पहिल्या महिन्यात काहीच बदल नाही, दुसऱ्या महिन्यातही नाही, पण 8व्या महिन्यात त्याला छोटी जॉब मिळाली. ती ड्रीम जॉब नव्हती, पण ती त्याची सुरुवात होती. सत्य काय आहे माहीत आहे? 25 वयात लाईफ सेट नसणं म्हणजे फेल्युअर नाही, ती फक्त प्रोसेस आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या चॅप्टर 10शी तुमचा चॅप्टर 2 कम्पेअर करत आहात, आणि ही सर्वात मोठी चूक आहे. क्लॅरिटी बसून राहिल्याने येत नाही, ती ऍक्शन घेतल्यावर येते. आज एक निर्णय घ्या, दररोज 1 तास स्वतःसाठी. स्किल वाढवा, हेल्थ सांभाळा, माइंडसेट मजबूत करा. उशीर होणं म्हणजे हरलेलं नसतं, थांबणं म्हणजे हरलेलं असतं. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुम्ही मागे नाही, तुम्ही फक्त तयार होत आहात. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, जर सगळ्यांचं सोशल मीडिया बंद झालं तर तुम्हाला अजूनही स्वतःबद्दल कमी वाटेल का? आजपासून 30 दिवस फक्त 3 गोष्टी करा. 1 तास स्किल, 30 मिनिट एक्झरसाइज आणि 10 मिनिट सायलेन्स. कारण कधी कधी देव आपल्याला उशीर देतो, कारण आपल्याला मोठं बनवायचं असतं. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की ऐका, कारण तुमची स्टोरी अजून आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मागे आहात, तर लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तयार होत आहात. अशाच खऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी असेल. तुमची बेस्ट चॅप्टर अजून बाकी आहे. भेटूया. धन्यवाद.